डॉट चेंडू आशुतोष पहिलं षटक घेत आहे. तर या सामन्यांसाठी DRS अवेलेबल नसेल, लक्ष असू द्या दोन्ही संघ. तर या ठिकाणी आपण पाहतोय स्ट्रॉंग फील होतं यष्टांच्या पाठीमागे. तुम्ही बघतायत साई शेलार, द ग्रेट नेम, जितू शेलार, साई शेलार. आज संघांमध्ये आपण पाहणार निश्चित खेळताना इन ऍक्शन मध्ये आज तुम्हाला भरपूर चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. आज दोन्ही संघांच्या माध्यमातून एक स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल. दोन्ही टीमला आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज सगळ्या प्रेक्षक वर्गाला स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल. आज क्वालिटी लेवलचं क्रिकेट पाहायला मिळेल. पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, मिळाले सिंगल. सिंगल बरोबर या ठिकाणी आपण बघतोय खातं खुलं झालंय. बॉल क्रमांक तिसऱ्या चेंडूवरती ते खातं खोलण्यामध्ये यश मिळालंय भाव्या 11 वाघवेल टीमला. स्पर्धेसाठी शुभेच्छा देतात आमचे कुंदवली वर्ण सन्माननीय सनीशेठ पाटील कुंदवली यांच्याकडनं आमच्या सर्व आयोजन कमिटीला स्पर्धेला शुभेच्छा येतात. थँक्यू सो मच. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. एक बिग फाईट मॅच प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळालं. त्याचा बॉल शपवून करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर मात्र एस्टनच्या पाठीमागे डायरेक्टचा प्रयत्न होता. मात्र ते वाईट स्वरूपामध्ये रन्स मिळाली 1 आणि सिंगल बरोबर टीमची टोटल 2 या धावसंख्येवरती. क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा आपण पाहतो. बऱ्याच दिवसापासून स्पर्धेची चर्चा झाली. अनेक दिवस आपण स्पर्धेची वाट बघत होतो आणि आज या स्पर्धेतला दुसरा डे नाईट आत्ताचा चेंडू लॉफ केलाय. व्हॉट अ शॉट. चेंडू जातो स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. जबरदस्त संगीत ऐकलं जिग्या दादा अर्थात सन्मान्य गणेश शेठ केणी साहेब ज्यांच्या नावाचं संगीत आम्ही मागच्या वर्षी बोलबाला केला. याही वर्षी त्याच्या नावाचा बोलबाला राहिलाय. बॉल चांगला आहे. समोर खेळतायत. सील टिपण्यासाठी पुढे गेले जितू शेला. त्या ठिकाणी होते बॅकअपचे बॉल लाभेल तेव्हा मिळतील 2 रन्स आणि 2 रन्स बरोबर टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर भाव्या 11 वाघवेल टीमची धावसंख्या 10 या धावसंख्येमध्ये मग पाहतोय. तर निश्चित सूचना असेल खेळाडू कक्षामध्ये फक्त तुमचे 11 खेळाडू असतील. अतिरिक्त कोणता खेळाडू सापडला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि अजून एक तुम्हाला महत्वाची सूचना. तुम्ही मॅजिक बॉक्स बघतायत निश्चित. तर मॅजिक बॉक्स मध्ये निश्चित फक्त 8 किंवा जास्तीत जास्त 10 प्रेक्षक असतील. याच्या व्यतिरिक्त जास्त प्रेक्षक कोणीच बसायचं नाही. लक्षात असू द्या 8 किंवा 10. जो आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या उजव्या साईडला तुम्ही बघतायत मॅजिक बॉक्स ज्ञानेश्वरी मॅजिक बॉक्स तुम्ही बघतायत. मागच्या वर्षी देखील आम्ही पाहिलं नाईट स्पर्धेमध्ये. याही वर्षी साहिल शेठ केनी ग्रेट. निश्चित त्यांचं कामगिरी भरपूर चांगली आहे. कारण साहिल शेठ केनी नेहमी सातत्यानं स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य करण्यासाठी नेहमी उत्सुक असतात आणि सातत्यानं त्यांच्या माध्यमातून ते पाहायला मिळालं. मागच्या वर्षी चांगली स्पर्धा आपण पाहिली जगदाता ट्रॉफी. यावर्षी आपण पाहतोय निश्चित जे आपल्यामध्ये नाही आहेत अर्थात स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 आपल्यापासून निघून गेलेत आणि आठवण त्यांची आपल्या सगळ्यांना यावी म्हणून या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा बघतोय. निश्चित स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 हे पर्व. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. कंबरपाडा संघ आमचे इकबालजी तेली जर आले असतील तर त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे आणि विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहे. शपवून करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. फलंदाज मात्र इथे बीट होत आहेत. डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं. पॉवर सर्कल मध्ये आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये आशुतोषनं चांगलं षटक फेकलं आणि त्याने फक्त 10 धावा दिल्या. त्याच्यानंतर आपण पाहिलं नितेशचा वापर केलाय. डॉट चेंडू आलाय. पहिला बॉल. यावेळीचा फटका कव्हर पॉइंटला झेल होतं. ड्रॉप झालाय. अतिशय वेगानं बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंट रिजनला
मिलिंद होते आणि मिलिंदनं झेल सोडलाय अर्थात तर याच दरम्यान जितेंद्र भोई साहेबांचं आगमन झालंय तर त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यावं या आपण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर टीमची टोटल आपण पाहिली धावपळकावरती लागली ती एकूण 11 धावा. मिलिंद जे आपण पाहिले ते झेल सोडलाय एक चांगला झेल होता. कव्हर पॉइंट रिजन मध्ये पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं 3 खेळाडू 30 गतगरीच्या बाहेर आहेत. ऑनसाइड मध्ये 2 खेळाडू तुम्ही बघताय एक खेळाडू स्क्वेअर लेग रिजनला आहे एक खेळाडू आपण बघतोय लॉंग ऑन आणि तिसरा खेळाडू आपण पाहिला ऑफसाइड मध्ये लॉंग ऑफला. तर विनायक गायकवाड यांच्याकडनं प्राइज झालंय अर्थात विकेटच्या हॅट्रिक साठी गोलंदाज नितेश साठी 1000चं कॅश प्राइज आहे विकेट हॅट्रिक साठी. षटक क्रमांक 2 पॉवर प्ले आपण पाहिलं निश्चित झेल ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहतोय मैदानावरती एक चांगली खेळी करायची कारण भाव्याला पण वाघबीर संघ एक ताकदवर संघ या परिसरातला एक दादा संघ अर्थात आणि त्यांच्या समोर जो संघ खेळतोय SSCC खांबलपाडा द ग्रेट नेम जितू शेलार त्याचबरोबर साई शेलारच्या नेतृत्वावर केली नेहमीच्या संघाने एक चांगली कामगिरी केली तो संघ उतरलाय. बॉल चांगला आहे फटका देखील चांगला आहे आणि सरळ इनसाइड आउटच्या माध्यमातून एक कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकार. टीमची टोटल हाताचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजाला बीट करतोय. व्हेरी गुड डिलिव्हरी कौतुक करेल कारण चौकार आल्यानंतर कमबॅक मिळवलं फार चांगली गोलंदाजी झाली. षटक क्रमांक 2 जरी चौकार जरी आला असला तरी आपण पाहिलं 4 बॉल मध्ये 5 रन्स दिलेत म्हणजे कुठेतरी आपल्या टीमसाठी त्याने कमबॅक मिळवलाय. किरण पाटीलचा संघ उल्बे संघ वेलकम किरण पाटील. त्याचबरोबर आमचे सचिन पाटील यांचा देखील आगमन झालंय मात्र इथे फटका चांगला आहे फटक्यामध्ये ताकद आहे चेंडू जातोय वाईड लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर बेगेट षटकार. हॅलो तर 2 षटक आपण पाहिला षटक क्रमांक सुरू आहे षटकाराला चौकारानंतर षटकार देखील पाहायला मिळाला. बघा लक्ष असू द्या कॅप्टन सगळ्या संघांचे की जर चेंडू हरवला भिजला किंवा फुटला तर त्या क्षणी तुम्हाला बॉल नवीन दिला जाईल जो निर्णय असेल तो त्या बॉलवरती असेल फक्त बॉल चेंज केला जाईल. आताचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर इट इज वाईड रन संख्या 1 ने पुढे जाईल. टीमची टोटल आपण पाहतोय स्कोरवरती 22 रन पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन्स होत्या आता सेकंड ओव्हर मध्ये सुरुवात चांगली झाली नितीश कडनं मध्ये चौकारानंतर षटकार जसा आला तर निश्चित आपण पाहिलं आतापर्यंत रन्स आल्या त्या ओव्हर मध्ये 5 बॉल मध्ये 12 रन्स तर अंतिम षटक असेल आजच्या या. फटका चांगला आहे स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच लॉंग 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 बिग वे आउट ऑफ द बॉक्स 6 रन. त्याला याच ठिकाणी आपण पाहतोय आगमन झालंय गोल्डन रॉक दाबेचे मॅनेजर सन्माननीय तांबे साहेबांचं आगमन झालंय. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. वेलकम साहेब या आपण व्यासपीठावरती आपलं देखील आम्ही स्वर्गीय कबीर निर्माण स्मृती चषक 2021 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि त्याचबरोबर मी आमच्या उल्वे टीमचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय जो आज उल्वे नोड मधनं या ठिकाणी आलाय. त्याचबरोबर आमचे सगळ्यांचे लाडके आमचे मित्र किरण पाटील त्याचबरोबर आमचे सचिन पाटील हे देखील आगमन झालंय त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
तर मॅच क्रमांक पहिली आज आपण पाहतोय, कारण डे मध्ये आपण पाहिलं 40+ संघांचे सामने पाहिले. त्याच्यानंतर आपण बघतोय आता या मॅच मध्ये आमने सामने आल्यात दोन दादा संघ. एका बाजूने SSCC खांबालपाडा संघ, ज्या संघाची दादागिरी आपल्या डोंबिवली आणि कल्याण डोंबिवली रायगडमध्ये राहिली तो संघ. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं दुसऱ्या बाजूने वाघबीळ संघ, अतिशय मोठं नाव अर्थात बाबा 11 वाघबीळ संघ. आणि त्या संघाचे पुरस्कृत येतात दीपकजी मणेरे साहेब यांच्या माध्यमातून तो संघ पुरस्कृत केला गेलाय. टीमची टोटल झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकापती टोटल स्कोर 28 विदाउट लॉस, अर्थात एकही विकेट गमावला नाहीये. चेतन पाटीलने काय कामगिरी केली, अतिशय सुरेख 3 षटकार 1 चौका त्यानं लावला आणि चेतनकडे क्षमता भरपूर आहे. तर सॉरी हा नंदूच्या बॅटमधून आला षटकार. तर निश्चित आपण पाहिलं या ठिकाणी टीमची टोटल झाली. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, रन्स मिळतील 2. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. आउटफील्ड बघताय तुम्ही भरपूर चांगलं आहे. खेळपट्टी जरी कॉन्क्रीट असली तरी आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि खूप चांगलं आयोजन. त्याचबरोबर एक टीमची टोटल धावसंख्या 30 रन्स धावपकापती लागल्यात. षटक क्रमांक क्लिंग बोल्ड विकेट नंबर फर्स्ट आणि फलंदाज बाद झालाय मैदानावरती. या ठिकाणी साई शेलारला सफलता मिळाली, अर्थात चेतन पाटील बाद झालाय. बॅक टू द डगआउट. थँक्यू डेजे. तर मी आमचे सन्माननीय मदनशेठ पाटील मामा वेहेले यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील आम्ही स्वतःच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर नेक्स्ट मॅच असेल जितू पॅकेट्स नवघर वर्सेस ऑमोस स्मृती उल्वे संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग द्या. तर प्रेमनाथ माईशी तुम्ही लगेच संपर्क साधा, कारण येणारी नेक्स्ट मॅच भरपूर चांगली असेल. आमच्या परिसरातला अर्थात एक दादा संघ तुम्ही पाहाल, अर्थात अमोस मोती उल्वे संघ. त्याचबरोबर त्याला फाईट करेल जितू पॅकर्स नवघर संघ, अर्थात एक बिग फाईट लढत येणारी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे या मॅच मध्ये आपण बघतोय 2 संघ एकमेकाच्या विरोधात आहेत. चेतन बाद झाला, न्यू बॅट्समन मैदानावरती येतोय दैवत पाटील. नंदू पाटीलच्या बॅटमधनं आपण 3 षटकार 1 चौकार पाहिलाय. काय क्लास बॅटिंग केली, काय सुपर बॅटिंग केली. आणि आता मात्र सेकंड वरती खेळाडू तुम्ही बघतायत न्यू बॅट्समन. बॉल फसलाय, फटका हवे होतोय, मात्र इथे क्षेत्ररक्षक पोहोचले. 2 बॉल 2 विकेट. साई शेलार गुड बॉलिंग. क्रीडांगण आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत करूया. एक बिग फाईट सामना एन्जॉय करत असताना प्रेक्षक वर्ग जो सामना तुम्ही बघताय 2 बल्लाढ्य टीम मध्ये असेल. टॉस जिंकल्यानंतर नाणेफेकी जिंकल्यानंतर आपण पाहिलं खंबापाळ टीमनं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं पहिल्या 2 ओव्हर मध्ये कुठेतरी पॉवर प्ले भरपूर गाजवला फलंदाजांना. पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन्स आणि दुसरा ओव्हर फार मागणा राहिला, त्याच्यामध्ये आला एकूण 18 रन्स. आणि त्याच्यानंतर साई शेलारनं कमबॅक केलेलं. निश्चित पुन्हा एकदा साई शेलार सज्ज होत आहे. राईट हँड राऊंड विकेटचा बॉल समोर खेळतायत, चेंडू जातो लांगॉनला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी थोडेसे फंबल झाले. तोपर्यंत दुसऱ्या डावाचा प्रयत्न होता, सहज कलेक्ट केला असतं तर रनआउट झाला असता. साई शेलारनं मात्र ते केलं नाहीये. रन्स मिळाल्या 2 आणि टीमची टोटल धावफलकापती धावसंख्या 32 रन, लॉस ऑफ 2 विकेट. साई शेलारला सफलता मिळाली. 4 बॉल मध्ये 4 धावा देत त्यानं 2 विकेट मिळवल्यात. म्हणजेच कुठेतरी ज्या 2 ओव्हर मध्ये धावांची लयलूट झाली, कुठेतरी त्या धावांना रोख लावली आहे. आणि आता षटक क्रमांक 3 सध्या मैदानावरती सुरू आहे. साई शेलार राऊंड विकेट गोलंदाजी करत आहे. फटका चांगला आहे, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. नंदू आणि फायर आणि त्याच्या बॅट मध्ये येतोय हा 4था षटकार.
निश्चित आपण पाहिला नंदू पाटील 4 षटकार 1 चौकार. काय ग्रेट इनिंग मैदानावरती साकारतोय. संघ अडचणीमध्ये आला. साई शेलारनं कमबॅक मिळवलं, मात्र त्यालाही शांत बसू दिलं नाहीये, कारण एका बाजूने नंदूनं आक्रमण सुरू ठेवलंय. नंदूच्या बॅटमधनं 4 षटकार 1 चौकाराच्या बरोबर 32 धाबेवरती खेळतोय. आम्हाला माहिती पुरवत असताना आमचे गुणलेखक विशाल नाईक. ग्रेट वर्क विशाल, कौतुक करेल. पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे, जातो मिड विकेट रिजनला. क्षेत्राच्या त्या ठिकाणी आहेत. वन बाउंड चेंडूला गॅदर करतात. सेकंड रन साठी धावतायत. रन्स झाली कंप्लीट 2 आणि टीमची टोटल धावपकापती लागली आहे ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 40 रन्स. तर चला नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा आपण कॉल देऊया. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल जितू पॅकर्स नवघर आणि त्याला फाईट करेल अमोल स्मृती ओलवे संघ. कॅप्टन आपण लगेच संपर्क साधा, कारण याच्यानंतरची लढत आहे बिग फाईट. येणार मॅच देखील तुम्हाला भरपूर चांगली पाहायला मिळेल. त्याच्यानंतर आपण पाहणार तिसरी मॅच असेल नील एंटरप्राइजेस टेंबिवली वर्सेस जय हनुमान सरवली. चौथी मॅच बाबा 11 नावा वर्सेस बंद्रा स्मृती काल्लेर. त्याचबरोबर नांदेड स्पोर्ट्स सावले वर्सेस पृथ्वी 11 माहुलगाव. आणि अंतिम मॅच असेल जीजी स्पोर्ट्स वाकलन वर्सेस द ग्रेट मराठा जू चंद्र. निश्चित ह्या आजच्या दिवसातील लढती आहेत आणि आज निश्चित बरेच सारे प्रेक्षक वर्ग जसजसा वेळ जाईल, संध्याकाळ होईल, रात्र होईल, तसे प्रेक्षक वर्ग आम्हाला युट्यूबच्या माध्यमातून जॉईंट होतील. ग्राउंडवरती देखील बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग आल्यात, तर सगळ्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि एक अतिशय मोठी स्पर्धा निश्चित मानकोळीकरांच्या स्वप्नातनं साकार केलेली क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा. तर निश्चित धावसंख्या आपण पाहिली 3 षटकामध्ये आले 40 रन्स. पुन्हा एकदा बॉल चांगला आहे, फटका देखील चांगला आहे, मात्र हवेत जास्त, उंची जास्त, लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचलेत त्या ठिकाणी, कॅच ड्रॉप झाली. रन्स मिळाल्या 2. कुठेतरी थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं खांबलपडा टीम कडनं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये देखील पॉवर सर्कलच्या आतमध्ये एक झेल सोडला. त्यानंतर आपण पाहिलं मिसफील्ड पाहायला मिळेल थोडीशी. त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा झेल सोडलाय आणि या मॅच मध्ये आता त्यांची टोटल जर पाहिली 42 वरती गेली. आणि षटक क्रमांक 3 फेकतो सेकंड स्पेल, अर्थात आशुतोष जो पहिल्या ओव्हर मध्ये चांगलं षटक फेकलं होतं, मात्र यावेळीचा फटका हवेत आहे. कॉटन बॉलची संधी आणि ते खेळाडू बाद होत आहे. फलंदाज केतन पाटील बॅक टू द डगआउट. सामन्याबद्दल बोलतो. 6वा सामना जीजे स्पोर्ट्स वाकलन वर्सेस द ग्रेट मराठा जूचंद्र. कदाचित सामना तो 4था होणार आहे, लक्ष असू द्या. जूचंद्र संघ आपण लवकरात लवकर या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करा. विनंती असेल आपल्याला, जर तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून मॅच एन्जॉय करत असाल तर जूचंद्र संघ तुम्ही लवकर पोहोचण्याचा थोडासा प्रयत्न करा. जाऊया आपण मैदानावरती. विकेट मिळाली. न्यू बॅट्समन आता मैदानावरती येतोय, कारण या 5 ओव्हर मॅच मध्ये कुठेतरी चांगलं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवात त्यांची चांगली झाली नव्हती. पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन्स आले, मात्र जो दुसरा पॉवर प्ले षटक होता ना, तो कुठेतरी या संघाला फार महत्वाचा राहिला. आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये नितीशनं जे धाबा खर्च केला 18, त्याच्यानंतर साई शेलार 12 रन्स 2 विकेट त्यांनी घेतल्या, थोडंसं कमबॅक मिळून दिलं. आणि आता पुन्हा एकदा आशुतोषचं षटक आपण पाहिलं 2 बॉल मध्ये 2 धाबा देत 1 विकेट त्यानं प्रस्थापित केलं. पुन्हा एकदा बॉल चांगला आहे, चेंडू पडल्यानंतर पुढे वेगाने निघून जातोय. फलंदाजाला बीट करतोय आणि फलंदाज मध्ये ते बीट झालाय. डॉट चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक 4 अपर सर्कलचं जे षटक आशुतोषनं फेकलं भरपूर चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं पुन्हा एकदा कॅप्टननं 4थं षटक त्याच्या हातात दिलं आणि आतापर्यंत त्यानं खूप चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. यावेळीचा बॉल देखील हवे, ते फटका फसलाय आणि खेळाडू बाद होत आहे. ज्या खेळाडून अक्षरशः या ठिकाणी 4 षटकार 1 चौकार ठोकला, तो नंदू पाटील मैदानातनं बाहेर. बॅक टू द डगआउट.
मंडप डेकोरेटर्स जर कुठे असतील आमचा आवाज ऐकत असतील तर तुम्ही लगेच या ठिकाणी संपर्क साधा. सुभाष पाटील जर आमचा आवाज तुम्ही ऐकत असेल तर लगेच आपण कमिटीशी संपर्क साधा. टॉवर 1 झाल्यात निश्चित आपण पाहतो नाईट स्पर्धेची जी खरी मजा आहे ती आता इथनं सुरू होईल. कारण प्रत्येक संघाचं प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की नाईट मध्ये एक चांगला खेळ व्हावा आणि आता टॉवर ऑन झाल्यानंतर कुठेतरी आता नाईट स्पर्धेची आनंद घेण्यासाठी खेळाडू सज्ज झालेत. निश्चित आता नेक्स्ट मॅच देखील भरपूर चांगली पाहायला मिळेल. या मॅच मध्ये तुम्हाला मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ खूप ताकदवर आहेत. जरी या 5 ओव्हर मध्ये 55-60 धाबेचं टार्गेट जरी आलं ना तरी तुम्हाला रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल कारण खंबालपाडा टीमची बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे. फटका चांगला आहे. ऑन साईडला चेंडू जातोय वाडी स्लॉंग ऑन मध्ये. त्या ठिकाणी बघा पुन्हा एकदा थोडस फंबल झाले. रन्स मिळाल्या 2. एक रन क्रिकेटमध्ये फार महत्वाची असते. एक रन्सला तुम्हाला रोखावे लागेल कारण क्रिकेटमध्ये कधी कधी एका धाब्याने सामना गमवावा लागतो. त्यामुळे एखादी चूक कुठे मागात पडेल आपल्या टीमसाठी हे लक्ष ठेवावं लागेल. टीमची टोटल 2 पुढे गेली. टीमची धावसंख्या आपण पाहिली धापलकापती 44 44 धाबा. गोलंदाज तयार. यावेळीचा फटका बॉल हवेत आहे. साई शेलार आल्यात बॉल खाली. झेल सोडणार नाहीयेत आणि विकेट मिळाली या ओव्हर मध्ये. अजून एक असतात आशुतोषला 3 सफलता मिळाल्या याच ओव्हर मध्ये. षटक कंप्लीट झाली 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर भाव्या 11 वाघबील टीमची टोटल झाली 44. लॉस ऑफ 5 विकेट. तर एक सूचना पुन्हा एकदा असेल बघा दोन्ही संघ सेकंड मॅच जेव्हा किंवा कुठली मॅच असेल इनिंग्स संपण्याच्या अगोदर तुम्हाला आमच्या टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तर निश्चित या ठिकाणी आपण पाहिलंय 4 षटकं झाली कंप्लीट. 4 ओव्हर मध्ये आल्या 44 धाबा. 11.00 ही सरासरी गाठत असताना इथे आपण पाहिला बाबा 11 वाघबील संघ जो संघ खेळतोय 44 धाबा 4 ओव्हर मध्ये बनवल्यात. त्याचबरोबर नंदू पाडेची महत्वाची इनिंग राहिली या मॅच मध्ये. त्यांना आपण पाहिलं 11 बॉल मध्ये 34 धाबेची एक जबरदस्त केली 4 षटकारासगत एक चौका त्यानं मारला आणि त्यानं 34 धाबेची एक शानदार इनिंग साकारली आणि त्याच इनिंग्स बरोबर संघाने 44 धाबेपर्यंत मजल मारली आहे. अंतिम षटक बघूया. अंतिम स्लॉग ओव्हर डेट ओव्हर ज्याला म्हटलं जातं आणि या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न करेल तो भाब्या 11 वाघबील संघ. लास्ट ओव्हर राहुल ठाकूर अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती. सेकंड वरती खेळाडू तुम्ही बघतायत भाया पाटील निश्चित सो 7व्या क्रमांकावरती आलाय. मनोज आणि आता जोडी आपण पाहिली भायाच्या मैदानावरती. सेकंड वरती डावकर त्याचा खेळाडू फटका चांगला आहे आणि ते चेंडू जातो मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं पुन्हा एकदा खराब. 2 खेळाडू मध्ये मिसअंडरस्टँडिंग दोघांमध्ये तालमेल नव्हता आणि हा चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मोदी संघाचे कॅप्टन उलबे टीमचे कॅप्टन आमचे मित्र किरण पाटील वेलकम. भिवंडी नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. फटका चांगला आहे आणि इथे चेंडू जातोय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक जितू शेलार फार वेगाने गेलेत आणि तिथे झेल टिपलाय. खेळाडू बाद. बॅक टू द डगआउट. फार वेगानं गेलं आणि बॅलन्स काय जबरदस्त होता. कलेक्टिंग देखील भरपूर चांगलं झालं कारण वेगानं जाऊन चेंडूला कलेक्ट करणं फार कठीण असतं आणि आता आशुतोषनं जबरदस्त झेल टिपला. या स्पर्धेतला आपण पाहिला टीमची धावसंख्या आता 44 वरती एकूण 48 धावसंख्येवरती आहे. टीमला लागलाय धक्का आता 6वा
अंतिम षटक राहुल ठाकूर आपण पाहिला षटक फेकतोय आमच्या कमेंटर बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये उलवे टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत किरण पाटील तर आपण तुम्ही बॅट्समन येतो खेळपट्टीवरती ज्ञान पाटील निश्चित आपण पाहिला फलंदाज बाद झाला या ठिकाणी बाया पाटील त्याच्यानंतर आता ज्ञान पाटील मैदानावरती येतो अंतिम षटक मार्गस्थ आहे बॉल फेकले गेले तिकडून आपण पाहतो या ठिकाणी 2 पुन्हा एकदा शॉट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय आता इथे डॉट चेंडूची समाप्ती षटक क्रमांक अंतिम अर्थात 5वं षटक आहे प्रत्येक संघ लक्ष असू द्या तुम्हाला 5 षटकांसाठी फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ते 5 षटक कंप्लीट करायचे या गोष्टीकडे लक्ष असलं पाहिजे सगळे संघ आजचे जे 12 संघ खेळणार आहेत तुम्ही 5 षटकांसाठी तुम्हाला फक्त 25 मिनिटाचा टायमिंग असेल आणि त्याच्या व्यतिरिक्त जर टायमिंग घेतला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल मात्र इथे पेनल्टी कोणाला लागेल गोलंदाजला अर्थात हा शॉट बॉल फुल केलाय जातो चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर येस इज दॅट इज द मॅसिव्ह त्या टीमची टोटल आता 6 ने जाईल अर्धशतकाच्या पलीकडे अर्थात 54 अर्धशतक झालं कंप्लीट मैदानावरती वाघबा 11 वाघबीज संघ 54 कारण याच मॅच मध्ये आम्ही मगाशी सांगितलं की किमान 60 ते 65 धाब्याचं टार्गेट आणि ते टार्गेट जर झालं तर मॅच तुम्हाला रफ अँड टफ जरूर पाहायला मिळेल कारण कंबलपाडा टीमची बॅटिंग ही फार मजबूत आणि त्या टीम समोर एक तगडं आव्हान ठेवणं फार गरजेचं असेल पुन्हा एकदा समोर करता प्रयत्न करतोय चेंडू जातोय यावेळी देखील मिड विकेट रिजन मध्ये आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार अर्थात सिद्दीकजी बावी सर व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आणि निश्चित त्यांचा आवाज थोड्याच वेळानंतर तुम्ही या कमेंट्री बॉक्स मध्ये ऐकाल आज आमच्या समवेत आहेत त्याचबरोबर आज ओमकार शेट्टे मी स्वतः योगेश माडवी आणि निश्चित आता रणसंख्या आपण पाहिली या अंतिम षटक सुरू असताना टोटल धावसंख्या 58 फटका चांगला आहे फटक्यामध्ये ताकद भरपूर आहे आणि सरळ जातो स्क्रीनच्या वर आमच्या कॅमेरामॅन जवळ अर्थात षटकार जितू बॅगर्स नवघर आणि कॅप्टन उलवे टीमच्या आल्यात तर नवघर टीमचे कॅप्टन आपण लगेच उपस्थित व्हा बघा शेवटच्या काही बॉल असेल कॅप्टन येत आहेत आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये जोडले जा कारण जर षटकं कंप्लीट झाली तर पेनल्टी लागेल लक्ष असू द्या कारण स्पर्धेतले नियम भरपूर स्ट्रॉंग कडक आहेत आणि निश्चित प्रत्येक टीमला नियमांचं पालन करायचं जो संघ नियमांचं उल्लंघन करेल तो त्या टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागेल तर टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये सन्माननीय ज्ञानेश्वर माळी साहेब आणि त्याचबरोबर मी आमंत्रित करतोय ज्ञानेश्वर माळी साहेबांना की आपल्या शुभाचं टॉस करायचा देवानंद भोई साहेब आणि ज्ञानेश्वर माळी साहेब या दोघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे जिथे टॉस होईल पहिलं सत्र झाले कंप्लीट आणि पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं इथे रन संख्या पाहायला मिळेल 64 बाबा 11 वाघबी संघानं 64 रन बनवलेत आणि SSCC खांबालपाडा टीम समोर 65 धाब्याचं लक्ष आता उभं केलंय जितू पॅकर्स नवघर वर्सेस अमोस मोती उलवे हॅलो तर या ठिकाणी टॉस होईल आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण जोडले जाणार आहोत दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत देवानंद भोईर आणि ज्ञानेश्वर माई साहेब आमच्या टॉस बॉक्स मध्ये जोडले गेले तर टॉस होत आहे 5 ओव्हरची मॅच असेल दोन्ही कॅप्टन आलेत जितू बॅकर्स
तर जितू बॅगर्स टीमचे कॅप्टन आमच्या समेत जोडले गेलेत. त्याचबरोबर अमोस मोती ओलवे टीमचे कॅप्टन देखील आमच्या समवेत आहेत. टॉस होत आहे आणि टॉस जिंकलाय अमोस मोती ओलवे टीमचे कॅप्टन निश्चित किरण पाटीलने टॉस जिंकलाय. किरण पाटील टॉस जिंकलाय, निर्णय काय घेशील? निर्णय आम्ही पहिल्यांदा आम्ही फील्ड करू. शतरक्षण करायचंय आणि खेळपट्टी कॉन्क्रीट खेळपट्टी कारण कॉन्क्रीट खेळपट्टीवरती खेळताना थोडंसं वेगळा अनुभव असतो आणि आपण नेहमी मातीच्या खेळपट्टीवरती खेळतोय. आज कॉन्क्रीट खेळपट्टीवरती खेळायचंय. त्याचबरोबर ग्राउंड बद्दल तू काय सांगशील? मागच्या वर्षी आम्ही खेळलो मानकोलला या विकेटवर बॅटिंग केली होती, मात्र आता या वर्षी आम्हाला फील्डिंग करायचं अगोदर आम्ही डिसाईड केलं. आणि या विकेटवर आम्ही आता सध्या मातीच्या विकेटवरच खेळतो. सिमेंट विकेटवर आमची पहिलीच मॅच असेल. बघू आता काय क्रिकेट आहे, पण आम्ही आमचा 100% देवांनी मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. स्पर्धेबद्दल काय सांगशील? मागच्या वर्षी देखील स्पर्धा झाली, याही वर्षी अतिशय जोमानं स्पर्धा, कारण सध्या कोरोना काल आहे आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या विभागामध्ये तरी स्पर्धा होत नाही आणि नाईट स्पर्धा तर किरण पाटील फार कमी ठिकाणी होत आहेत. तू काय सांगशील या नाईट स्पर्धेबद्दल? या विभागामध्ये ही खूप मोठी स्पर्धा आहे. आयोजन नियोजन म्हटल्यानंतर काय प्रश्नच नाही आहे. सर्व मैदान जसं सजलं आहे आणि अशा स्पर्धा असल्यावर खेळाडूंना देखील खेळायला मजा येते आणि भव्य दिव्य स्पर्धा आयोजन मागच्या वर्षी देखील आम्ही केलो. खूप मस्त स्पर्धा होती आणि या वर्षी देखील ही छान स्पर्धा आणि आयोजन छान आहे. थँक्यू सो मच. टॉस गमावलाय, कॅप्टनने टॉस जिंकलाय, ओलवे टीमचे फिल्डिंग स्वीकारली, बॅटिंग करायची आहे. काय म्हणाल, कितीपर्यंत लक्ष असायला पाहिजे? 60 ते 70 धावा करू आम्ही. 60-70 धाबा रन्स बनवायचे आहेत. अपेक्षा कोणाकडनं बालगणार? कारण 60-70 धाबा म्हटल्यानंतर एखादी मोठी इनिंग यायला हवी. हां, एखादी मोठी इनिंगसाठी आमचे आदित्य आहे, अक्षय सोनी आहे आणि मी आहे. तर तुम्ही काय सांगाल या स्पर्धेबद्दल? कारण आपल्या या परिसरात भिवंडी परिसरातील एक नामांकित स्पर्धा, कारण मागच्या वर्षी देखील आपण जगदादा ट्रॉफी पाहिली, या वर्षी आपण थोडंसं चेंजेस केलं, कारण या स्पर्धेला नाव दिलंय स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक, जे दादा आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्या आठवणींना उजाला देण्यासाठी ही स्पर्धा. तर तुम्ही या स्पर्धेबद्दल काय सांगाल? इथे पहिल्यांदाच आलो आहे खेळायला. आता आम्ही मागेच KK ट्रॉफी खेळलो आणि त्यानंतर आम्ही इथे म्हणजे या साईडला आलेलो नाही आहे. या साईडला आल्यानंतर बघा ग्राउंड पाहिल्यानंतर मन बरं वाटलं, कारण असे ग्राउंड बघायला भेटत नाही आणि तिथे नाईट स्पर्धा आणि अतिशय चांगलं आयोजन इकडे आहे. थँक्यू सो मच. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज. अमोस मोती ओलवे टीम वन द टॉस अँड इलेक्ट टू द फील्ड फर्स्ट. धन्यवाद योगेश मडवी. दोस्तों लौट चलते हैं लेट कबीर निर्मल स्मृति चषक 2021 की दुनिया में. SS खामालपाड़ा के सामने इस वक्त लक्ष्य है 65 रनों का. बहुत ही सुंदर समा मनकोली के इस क्रिकेट ग्राउंड का आप देख सकते हैं कि दूधिया रोशनी चारों तरफ फैली हुई है और ये ऐतिहासिक स्पर्धा, जबकि कमेंटेटर योगेश मडवी, कमेंटेटर सुनील शिल्के और कमेंटेटर सुभाष धमाल मचाए हुए थे. ओमकार शेट्टे थोड़ी देर में ज्वाइन होंगे. हमारे साथ ऑफिशियल स्कोरर विशाल नाइक है. पहले बल्लेबाजी करते हुए भाव्या 11 वाकबिल ने 64 रन बनाए. 65 की चुनौती है. ये मुकाबला 5 ओवर का है. खेल की शुरुआत होती हुई पहली गेंद के साथ. मैंडेटरी पावर प्ले चलता हुआ. शॉर्ट थर्मैन, बैकवर्ड पॉइंट, कवर, एक्स्ट्रा कवर, ग्राम पंचायत और ग्राम 40+ हिरवा, चौथा हिरवा 40+ आयोजित. पहली गेंद बहुत बढ़िया गेंद, फुलर लेन की गेंद थी. धीरे से गेंद को चॉप किया, डिग आउट किया, कोई रन नहीं. गेंदबाजी के लिए तनय मनकोलियन से मुड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन साई शेलार. कमाल के खिलाड़ी हैं जीतू शेलार.
सामना करे। साई तो मिडल ऑर्डर में आते। इस मरतबा बैठक शॉट खेलने की कोशिश, एलिवेशन नहीं था, गेंद चली गई मिड विकेट के ऊपर, 1 रन आता हुआ। 1 रन से खाता खुला एसएससी खांबालपाड़ा का। देखिए दोनों टीमों की अगर हम ताकत देखते हैं, एक थाना परिसर की टॉप टीम है और एक डोमोली कल्याण की बहुत ही ज़बरदस्त टीम। दोस्तों भूल नहीं सकते हम खांबालपाड़ा को। महापौर चषक का फाइनल मुकाबला गुरसई बी के सामने खेली थी। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा खींच के मारने की कोशिश, लंबाई को खींचा था, बढ़िया गेंद, डॉट गेंद। आस्किंग रन रेट जैसे कि विशाल नाइक हमारे ऑफिशियल स्कोरर है बता रहे हैं कि 11 के ऊपर का आस्किंग रन रेट है, 11 के करीब का, 11 का नहीं बल्कि 12 के ऊपर का। इस मरतबा गेंद को आसमान में तान दिया है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं। ये देखिए कमिटमेंट नहीं था दोनों खिलाड़ियों के बीच में और 2 रन आते हुए 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 3 रनों पे पहुंचा है। मैं आज और कल आप लोगों के बीच रहूंगा रात के मैचेस में और मैं विशेष धन्यवाद करता हूं मेरे सबसे करीबी दोस्त डैशिंग डायनामिक साहिल केने साहब का, सम्मानीय गणेश केने साहब का। शॉट गेंद, कंट्रोल शॉट, पूरी तरह घूम नहीं पाए थे बैट्समैन। 1 रन ज़रूर आता हुआ स्कोर में, स्कोर आगे सरकता हुआ 4 रनों पे पहुंचा है। 4 बहुत ही खूबसूरत मौसम, ठंडी हवा के झोंके बहते हुए लेट कबीर निर्मल स्मृति चषक में। बढ़िया गेंद, लेन गेंद थी, रन के लिए निकल पड़े लेग बाय ऑनफील्ड अंपायर दिनेश नाइक है और उनके साथ शानू कुरैशी है, मैन फ्रॉम मुंबड़ा। बहुत ही ज़बरदस्त अंपायर है और शानू कुरैशी ने पिछले 3-4 सालों में भिवंडी तालुका क्रिकेट में बहुत ही ज़बरदस्त अंपायरिंग की है। दोस्तों बने रहिए हमारे साथ। लेट कबीर निर्मल स्मृति चषक 2021 में, क्योंकि आज गिरामीन का तड़का आप देखने जा रहे हैं। पहला मुकाबला ये ओपन गिरामीन चलता हुआ, 5 रन, कोई विकेट नहीं, बचे हुए 4 ओवर में 60 रन चाहिए और जो आस्किंग रन रेट है वो 15 का। देखिए धनाजी भाऊ शेलार 3 गेंदों में अगर 3 6 लगाते हैं तो विशाल शेलार, विनायक गैकॉट और विक्की भोइड़ की तरफ से 3000 रुपये का इनाम है। ये इनाम मेरे ख्याल से भाऊ शेलार, धनाजी शेलार, अब 2 बल्लेबाज जीतू शेलार और धनाजी बल्लेबाजी कर रहे, सामना कर रहे बैट्समैन जीतू शेलार। साई शेलार का आना बाकी है, बहुत ही कमाल के पिंच हिटर हैं। मंडप डेकोरेटर सुभाष पाटिल अगर मेरी आवाज़ सुन रहे हो तो आपको तुरंत ही हमारे वीआईपी शामियाने से कांटेक्ट करना है। योगेश मडवी ज़बरदस्त कमेंट्री कर रहे थे, साथ ही साथ शुभात धुमाल की क्या बात है। शुभात धुमाल तो हमारे भिवंडी कमेंट्री का वाकई में गौरव है। सुनील शिल्के, इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ है, हालांकि बेल्स तो जल उठी थी। यस, विकेट कीपर वाकबिल के जो हैं वो थोड़ा अचंभित है। रिप्ले में हम देखना चाहेंगे क्या कुछ हुआ था। भूपेश कराले जीटीसी के हमारे ऑनलाइन मैन, ब्रश करके गई थी, इसे कहते हैं गेंदबाज की किस्मत खराब। और जब आपकी किस्मत खराब रहती है, आप ऊंट पर भी बैठेंगे ना तो आपको चूटी आके काट लेंगी। बहुत खूबसूरत गेंद थी यहाँ पर गेंदबाज नंदू की। देखिए नंदू बहुत बड़ा नाम है वाकबिल क्रिकेट का। राइट आर्म राउंड स्टंप्स आगे रखा था, पैर नहीं चले थे, क्रीज बॉक्स से खेले थे और अपना विकेट फेंकते हुए वहां पर बैट्समैन धनाजी।
साफ नज़र आता है कि कहीं भी फुटवर्क नहीं था, जगह से खड़े खड़े खेले थे। फिर से कहना चाहूँगा, मोबाइल में नेटवर्क ज़रूरी है और क्रिकेट में फुटवर्क ज़रूरी है। धीरे धीरे आप दर्शक मनकोली के इस क्रिकेट ग्राउंड पे आते हुए, क्या समय अतराफ में झाड़ियों के झुंड, और कहा जाता है कि ये दरख्त मनकोली के सभी लेजेंड जो वरिष्ठ नागरिक है उन्होंने लगाए। नए बैट्समैन मरता क्या ना करता, रन नहीं बन रहे, नट आउट दिया है वहाँ पर अंपायर ने, बेल्स नहीं गिराई थी। क्रीज नहीं छोड़ी थी दोनों ने साथ में। ये दिनेश नाइक है, ये जितने तगड़े हैं उतनी तगड़ी अंपायरिंग भी करते हैं। अब सामना करने जा रहे हैं बैट्समैन धनाजी। स्कोर है 6 रन। क्योंकि दिन की रोशनी में बल्लेबाजी की थी वहाँ पर भाव्या 11 वाकबिल ने, उसका अच्छा खासा बेनिफिट मिला उनको, और बल्लेबाजी भी क्या रही थी ज़बरदस्त। 34 रन नंदू ने, जो इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं। राइट आर्म राउंड स्टंप, इस मरतबा खोद के निकाला है, बढ़िया ऑन ड्राइव, लॉन्ग ऑन पे खिलाड़ी मौजूद, 1 रन। एक इनिंग के लिए 25 मिनट का समय दिया गया है, और उस 25 मिनट में अगर आप अपने ओवर नहीं करते तो आपको पेनलाइज किया जाएगा। राइट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा फील्ड लंबा हिट लेने की कोशिश, क्या बॉलिंग हो रही है। कड़ी परीक्षा, यहाँ कह सकते हैं अग्नि परीक्षा बल्लेबाजों की चल रही है। हालांकि आने वाले बल्लेबाजों में साई शेलार एक ऐसे बैट्समैन है, आपको तो पता है इस ओवर में अभी भी कितनी गेंदें बची है, 2 गेंदें बची। राइट आर्म राउंड स्टंप जाते हुए नंदू, पहले बल्लेबाजी अच्छी की, 34 रन बनाए। वाकबिल और थाना परिसर के बहुत ही मशहूर ऑलराउंडर है नंदू। और रेस का घोड़ा जब रेस के दिन दौड़ता है तो खेलने वाला जरूर जीतता है। राइट आर्म समय में कोऑपरेट करे प्लीज, क्योंकि कल हुआ था चांदाना गेली रात। इस मरतबा निकल के मारा है, बढ़िया फील्डिंग, थ्रो भी पहुंचा डायरेक्ट स्टंप पर, और आउट हो गए बैट्समैन जीतू शेलार। देखिए ये बड़ी विकेट है। जीटीसी लाइव बिग बॉस ऑफ टेलीकास्ट। ये देखिए एक ही एक्शन में फेंका, बढ़िया टेलीकास्ट, पिक्चर में कहीं नजर नहीं आए जीतू शेलार। पीमर के लिए एक रिव्यू है, और अगर अंपायर को लगे कि मन में शंका है तो तीसरे अंपायर को रनआउट के लिए कॉल कर सकता है। बहुत ही अगर कट टू कट टच एंड गो निर्णय है तो। भाव्या 11 वाकबिल, दीपक मनेरा फैम टीम है, और आप सभी को पता है SSC खामालपाड़ा विद्यमान नगर सेवक भी हैं कल्याण डोमोली महानगर पालिका के। जीतू साई शेलार फैम टीम है। खेल की शुरुआत, गजब की गेंदबाजी हो रही है, गेंदबाजी के लिए नंदू, लेकिन नए बैट्समैन साई शेलार। इस मरतबा तान दिया आसमान में, आउट ऑफ पार्क, हैंड एंड सम, 6 रन, और कह दिया वहां पर सब बंदियां चल गई, रन बंदी नहीं चलेंगी। शुभा धुमाल, देखिए साई शेलार एक ऐसे बैट्समैन है, उनको आप एनालाइज नहीं कर सकते, उनको काउंट नहीं कर सकते। वो सिक्सर भी गो हेड पे जो लगाया था वो भी आपको याद होगा। यहाँ पर अगर वाकबिल को इस मैच को जीतना है तो साई शेलार को तो आउट करना ही होगा, और अगर जीतना है खामालपाड़ा को तो फिर साई शेलार को रुकना होगा। 2 ओवर की समाप्ति, रन बने 13, 3 ओवर बचे हैं, और हमारे स्कोरर विशाल
बता रहे हैं कि कितने, विशाल नाइक बता रहे हैं कि 52, अब तक 56 नहीं बल्कि अब तक 52। 17.33 का आस्किंग रन रेट है, जो इतना आसान भी नहीं रहता है जब आप रात की रोशनी में उसको चेस कर रहे हो। एक अद्भुत शो आप तक लाए हैं। यहाँ पर लेट कबीर निर्मल मेमोरियल कप 2021 ग्राम पंचायत, तमाम जनता और साथ में चौथा हिरवा मानकोली 40+, डे एंड नाइट श्री गणेश केने साहब। और इस स्पर्धा में अगर कोई यंग ब्लड है तो साहिल केने ऑर्गेनाइजिंग में, जिनके बहुत खूबसूरत वाइट फ्लड लाइट है, हरी घास की चादर मैदान पे फैली हुई और ग्राउंड को बहुत अच्छा बना लिया गया है, वेल ऑर्गेनाइज। जहाँ से हम कमेंट्री कर रहे हैं वहाँ पर अब स्टैंड बन चुका है। बहुत कुछ तब्दीली नज़र आ रही है पिछले साल और इस साल में। एक मैजिक बॉक्स भी है। पहली गेंद छटा दिया वहाँ पर, साईं शेलार के अरमानों को बीट करती हुई स्विंग ज़रूर किया था वहाँ पर, स्विंग एंड मिस। गेंदबाजी के लिए चेतन पाटिल। चेतन मानकोली एंड से गेंदबाजी कर रहे हैं, सामना करेंगे साईं शेलार, कल्याण के सबसे वंडरफुल खिलाड़ी हैं, कल्याण डोमोली के। इस मरतबा बल्ले के अंदर लगी है, चाइनीज कट लगा है, पीछे सरक गई है। 1 रन बनता हुआ स्कोर में। 1 से तो कुछ भी नहीं होगा क्योंकि अब 16 गेंदे और 51 रन। हालांकि पुंगाओं के हमारे बहुत मशहूर कमेंटेटर हमेशा करते हैं मराठी में, सुभाष नाम क्या है कि तुमचे संघाला झाला धोका ते मजबूत ठोका। इस मरतबा गेंद को हवा में खेला है, फील्डर उसके नीचे आ रहे हैं। ओ दूसरी कोशिश में बढ़िया कैच और धनाजी डगआउट की तरफ जाते हुए। नैनेश्वरी मैजिक बॉक्स, साहिल केनी की वो नूरे नज़र है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए आशुतोष, लेकिन बॉलिंग बहुत अच्छी हो रही है वाकबिल की तरफ से, कमाल की बॉलिंग कर रहे हैं। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए चेतन पाटिल। पहली गेंद से बहुत अच्छा वाइस हमारे डीजे मैन। इस मरतबा वाइड यॉर्कर करने की कोशिश और छोड़ भी दिया। देखिए लाइन बिलोंग्स टू अंपायर। क्रिकेट में कहा जाता है अंपायर चाहे तो वाइड दे, ना चाहे तो ना दे। शानू कुरैशी टच से मस नहीं। साईं शेलार को ये नहीं करना चाहिए था कि मार दिया जाए या छोड़ दिया जाए, इक्वेशन मुश्किल होता हुआ। हालांकि काफ़ी टैलेंट है इस तरह की स्थिति को हैंडल करने का साईं शेलार में। इस मरतबा आसमानी टोला है, पीछे खिलाड़ी है, मस्तक पे दस्तक, 6 रन। शेलार का शॉट है, हालांकि नाप तोल के मारा था उन्होंने। ये देखिए आगे रखा था, विधि टाइट स्वंग कर दिया ऑन साइड में,
गेंद खिलाड़ी के सर के ऊपर से मस्तक पे दस्तक, 6 रन। स्कोर उछलता हुआ पहुंचा यहाँ पर अब 20 रन। हालांकि मंजिल अभी भी बहुत दूर है, यहाँ से 45 रन चाहिए और गेंदें बची है केवल 13। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट। चेतन, साई को फुल टॉस, एक और गेंद चली साजन के घर, 6 रन। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए नंदू। इस मरतबा छोटी बैकलिफ्ट से ऑन ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन पे बढ़िया फील्डिंग, 1 रन बनता हुआ स्कोर में। 11 गेंदें 38 रन। गेंदबाजी के लिए नंदू तैयार, तमाम आशाएं साई शिलार से जुड़ी हुई। ओ बढ़िया गेंद, हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, वाइड यॉर्कर। ये देखिए वाइड यॉर्कर थी, बल्ले के करीब से बैट्समैन के इरादे और बल्ले दोनों को चीरती हुई पहुंची। अब गेंदें बची है 10, रन चाहिए 38। बहुत बढ़िया स्कोरिंग कर रहे हैं हमारे विशाल नाइक, धीरे धीरे विशाल स्कोरर बनेंगे। फिर से वाइड यॉर्कर, क्या बॉलिंग हो रही है, क्या बॉलिंग हो रही है लगातार। आप देखिए रिप्ले में, यस बहुत बढ़िया निर्णय अंपायर का, क्योंकि लाइन के तो अंदर गई थी गेंद, लाइन पर भी नहीं थी। हालांकि पैर नहीं चले थे, जीतू शेलार खड़े खड़े स्ट्रोक लगाना चाहते थे। साई शेलार, कमाल की बॉलिंग, इसे कहते हैं कि बैट्समैन के होश उड़ाने वाली गेंदबाजी। नंदू, इस मरतबा साई ने गेंद को फेंक दिया है आउट ऑफ पार्क, हाई एंड सम 6 रन। हमारे बीच डांसिंग अंपायर गोटिया रहेंगे, तैयार रहिएगा, आपकी सर्दी उड़ाने के लिए रहेंगे अंपायर गोटिया। कल ठीक 6 बजे से देर रात तक इस सिक्सर से उछल कर स्कोर पहुंचा है 33 रनों पर। अब कितनी गेंदें कितने रन? 8 गेंदें 32 रन।
साईं शेलार ने अभी भी कहा है कि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, क्रिकेट है, कुछ भी हो सकता है। नंदू, साईं को ग्लांस करने की कोशिश, अंपायर हमारी तरफ मुड़े वाइड। अब कहीं ना कहीं थोड़ा नंदू दबाव में आ गए हैं, क्योंकि देखिए साईं शेलार को शुभात धुमाल यहां से मारना ही है, चारा कोई नहीं। इस तरह के मैचेस जीताए तो फिर टीम कंधों पे भी उठा लेती है। अगर हार भी गए तो कुछ कहा नहीं जाएगा, क्योंकि इक्वेशन उतना मुश्किल है। नंदू, साईं को फुल टॉस, अपने आप से नाराज है, एलिवेशन नहीं बना। ये देखिए बल्ला दिखाता है कि अपने आप से नाराज, लेकिन वो जो कहते हैं कि सांप गुजर जाए तो फिर लकीर पीटने से कुछ नहीं होता है। 7 गेंदे 30 रन, मैच अभी भी जिंदा है। इस गेंद पर अगर बड़ा स्ट्रोक आया तो आखिरी ओवर डू और डाई का हो जाएगा। नंदू, फुल टॉस गेंद, फ्लिक कर दिया गेंद को बैकवर्ड ऑफ द स्क्वायर। क्या फील्डिंग हो रही है, और इस बीच रन नहीं लिया है। देखिए साईं शेलार के बारे में मैंने जितने मैचेस देखे हैं, ये है कि इस खिलाड़ी ने आखिरी ओवर में कभी 30 लिए, आखिरी ओवर में कभी 34 लिए। ये खिलाड़ी के नाम कई रिकॉर्ड्स हैं आखिरी ओवर में 25 के ऊपर लेने का, लेकिन वो जो कहते हैं वो मैच दूसरा है, ये मैच दूसरा है, वो कब दूसरा है, ये कब दूसरा है, ये ग्राउंड दूसरा है, कंडीशन दूसरी है। लेकिन क्रिकेट है, कहाँ तो कुछ नहीं जा सकता है। 6-30 का इक्वेशन, 2 गेंदें छूट गई, मानो लेट कबीर निर्मल स्मृति चषक आपके हाथ से छूट गया। गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से मनोज पाटिल, जिसे हम हाईवे एंड कहेंगे, मानकोली एंड से ही मनोज पाटिल गेंदबाजी के लिए आए हैं, जबकि बल्लेबाज साईं शेलार। ये मुकाबला मनोज बनाम साईं शेलार हुआ है। 2 सिक्सर सोए हुए दर्शक को जगा सकते हैं। दर्शक कट टू कट मैच देखना पसंद करते हैं। खींच के मारा है, चाबुक है, ये नहीं रुकेगा। 6 रन। पुल किया पावरफुल अंदाज में, 100 सुनार की, 1 लोहार की, और ये सिक्सर साईं शेलार की। कमाल का शॉट। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। 4 गेंदे 24 रन, 5 गेंदे 24 रन। देखिए साईं शेलार तय कर रहे थे कि कब विकेट गिरता है और कब उनके हाथ में बल्ला आता है, लेकिन मैच खत्म नहीं हुआ है। वाकबिल की टीम काफ़ी अनुभवी है, उसके पास एक से बढ़कर एक अनुभवी खिलाड़ी हैं, और इस तरह के प्रेशर में वाकबिल की टीम को खेलने का बहुत अच्छा तजर्बा है। मैं नहीं भूल सकता नजीब मुल्ला 2009 का वो फाइनल मुकाबला जो वाकबिल और आबोरी के बीच खेला गया था। फुल टॉस गेंद, घी का लड्डू, ये बहुत दूर गई है। मेगा 6। क्या स्थिति की बात करेगा, मैच ज्यादा अभी भी वाकबिल की तरफ है, लेकिन कहीं ऐसा तो नहीं कि साईं शेलार ने भी तय किया है
कि गोश्त के जबड़े से शेर के जबड़े से गोश्त के लोतरे को खींचना, ये तो ऐसा होगा कि मानो शेर के मुंह में हाथ डालने वाली बात रहेंगी। क्या मैच हो रहा है और पावरफुल कमेंट्री हो रही है, और पावरफुल कमेंटेटर हमारे जो 2007 से कमेंट्री कर रहे हैं तालुका क्रिकेट में, एक बड़े कमेंटेटर है सुनील पवार, इस वक्त मैच का मजा लेते हुए। वेलकम सुनील पवार, आपका हार्दिक स्वागत है। राइट आर्म ओवर द विकेट, साई को स्विंग किया गैप में, पहले बाउंस पे जबरदस्त फील्डिंग, क्या फील्डिंग की है, जंप लगाकर। तनय थे वहां पे काऊ कॉर्नर पर, उन्होंने भी जंप लगाई और गेंद को रोका और कहा नहीं चारा चढ़ने दिया जाएगा गेंद को। गेंदे बची है 3 और रन चाहिए 16। अब एक ही ऑप्शन, हिट आउट एंड गेट आउट। लेकिन सराहना करनी होगी साई शेलार की, मुकाबला तो बहुत बेजिगरी से कर रहे हैं, जान हथेली पे लेके बल्लेबाजी कर रहे हैं। ओ बढ़िया गेंद, नो बॉल, कहानी में ट्विस्ट और मैच होता सुपर हिट। नो बॉल, फ्री हिट, अंपायर शानू कुरैशी का इशारा। शानू कुरैशी देखिए, रिव्यू सिर्फ बीमर के लिए, रनआउट के लिए। हालांकि शानू कुरैशी मैन फ्रॉम मुमरा, लगभग पिछले 4 सालों में भिवंडी तालुका में उन्होंने 50 के ऊपर स्पर्धाएं की है। कल तो ऐसा लगता है कि दर्शक झूमेंगे जब गोटे आएंगे। साई शेलार अकेले 36 पे बल्लेबाजी कर रहे हैं, 1 मैन आर्मी 34। इन्हें नंदू ने जो 34 बनाए, लेकिन अभी भी मैच बना हुआ है, ये फ्री हिट है, लेकिन 3-15 का इक्वेशन है। साई सोचते होंगे कि ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा, वो 9 बॉल को मैंने क्यों गवा दिया। लेकिन क्रिकेट में अगर और मगर नहीं चलता, जर यानी तर नहीं। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, हेलीकॉप्टर शॉट खेला है, आउटफील्ड में खिलाड़ी है, 1 रन बना है, दूसरे की दौड़ लगा चुके हैं और उंगली आसमान में, साई शेलार आउट। कोई चमत्कारी डबल सी खामालपाड़ा को मैच जिता सकता है। कहा जाता है कि चमत्कार रोज नहीं होते, अगर चमत्कार रोज होने लगे तो फिर वो चमत्कार नहीं रहेंगे। देखिए, आप जाकर वाकबिल भावे 11 के जो एक खिलाड़ी हैं, उन्होंने इत्मीनान का सांस लिया है। केनित, युवा टीम नज़र आ रही, कुछ बहुत ही युवा खिलाड़ी टीम में है। और खामालपाड़ा की तो बात ही अलग है, बहुत मशहूर टीम है कल्याण डोमोली, और उसके परिसर में अगले मुकाबले के लिए फील्डिंग के लिए बिल्कुल तैयार है। साहिल केने जुड़ चुके हैं, इस मरतबा खींच के मारा है, शॉर्टम पुल है, पीछे खिलाड़ी मौजूद है, 1 रन। साहिल केने आते हुए, ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, मुझे गिराने में कुछ लोग कहीं बाहर गिरे। वेलकम। राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा गेंद को फेंक दिया है उन्होंने आउट ऑफ पार्क, लेकिन बत्ती बूझने के बाद
तेल डाला गया। हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक, डबल सी खामालपड़ा, हार्ड लक साई शेलार, एंड स्पेशली कॉन्ग्रेचुलेशन दी टीम ओनर दीपक मनेरा एंड भाव्या 11 वाकबिल। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी वन एंड ओनली वन नंदू। नंदू मैन ऑफ द मैच, 34 रन बनाए, बहुत अच्छी गेंदबाजी की। आइए नंदू को हम मैन ऑफ द मैच देने जा रहे हैं। और दूसरे मैच की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे सुनील शिल्के। देखिए साईं शेलार साहब जो कि विद्यमान नगर सेवक हैं कल्याण डोमोली महानगर पालिका के, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं और आपसे निवेदन है कि आपको हमारे मंच पे आना है। साईं शेलार जी। मित्रांनो, अतिशय चित्तथरारक सामना आपल्याला पाहायला मिळाला। भव्य 11 वाघबिल आणि त्यांच्या विरोधात खंबाळपाडा या दोन संघांमध्ये तो सामना तिकडे झाला आणि तो सामना अंतिम क्षणाला भव्य 11 वाघबिल संघाने जिंकला। आणि या सामन्याचा सामनावीर, विजयाचा शिल्पकार आपण पाहतोय नंदू पाटील, की ज्याने 34 धावांचं योगदान दिलं। तो नंदू पाटील ठरतोय या सामन्याचा सामनावीर। नंदू पाटील, यू आर रिक्वेस्टेड, प्लीज कम ऑन द स्टेज अँड हॅव युअर अवॉर्ड। सामनावीराचा किताब आपण इथे मात्र घ्यायचा आहे। व्यासपीठावर उपस्थित सुधाकर दादा माळी, आपणास विनंती, आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचं आहे। या साई शेलार आपण आलात, आपण स्थानापन्न व्हा। या नंदू पाटील, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, आपण यायचंय। या सामन्याचा सामनावीर, एक चित्तथरारक सामना मित्रांनो। आजच्या दिवसातील ग्रामीण क्रिकेटमधील, रेग्युलर क्रिकेटमधील पहिलीच लढत आपल्या समोर अशा पद्धतीने प्रस्तुत झाली आहे आणि निश्चितच नांदी असेल आजच्या दिवसात। किती क्वालिटी क्रिकेट मित्रांनो आपल्याला पाहायला मिळेल। हॅव अ बिग हँड्स फॉर नंदू पाटील, 34 रन्स, व्हॉट अ ग्रेट नॉक बाय हिम अँड ही इज द मॅन ऑफ द मॅच। विनंती, सुधाकर दादा माळी उद्योगपती यांच्या शुभ हस्ते निश्चितच त्यांना शुभ सन्मानित केलं जात आहे। कॅमेरामॅनला विनंती आहे, हॅव अ बिग हँड्स फॉर नंदू पाटील। त्याचबरोबर गिफ्ट हॅम्पर सन्माननीय ज्ञानेश्वर दादा माळी, आपणास विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर द्यायचं आहे, की जे आम्हाला रूपचंद बळीराम माळी यांच्याकडून स्पॉन्सर्ड झालेला आहे। इथे मात्र तुम्ही पाहता या सामन्याचा सामनावीर नंदू पाटील निश्चितच येणाऱ्या सामन्यांसाठी